नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जळगाव जिल्हा पोलीसला ज्या मुलांनी फॉर्म भरलेला आहे व मुलींनी त्यांचं ग्राउंड जिथे होणार आहे ते ग्राउंड पाहणार आहोत। त्यामध्ये 400 मीटरचा ट्रॅक, त्यानंतर 100 मीटर व गोळा फेक ते कसं आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून 100% कळणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। 100% तुम्हाला एक अंदाज येईल जेणेकरून तुम्हाला ग्राउंड वरती चांगले मार्क्स येतील। चला वेळ न घालवता आपण सुरू करूया। नमस्कार, तुम्ही 400 मीटरचा ट्रॅक पाहू शकता। मातीचं मैदान आहे, वरती दिसत असेल मित्रांनो। ग्राउंड ओके आहे, थोडी धूळ आहे, आणखीन त्याचं काम चालू आहे। त्यामध्ये पाणी वगैरे मारलं जाईल जेव्हा आपलं ग्राउंड असेल त्यावेळेस, त्यामुळे तिथं काळजी करायची गरज नाही। ग्राउंड बेस्ट आहे, मातीचं ग्राउंड आहे, सिंथेटिक ट्रॅक नाही आहे, मातीचा आहे, त्यामुळे 400चा ट्रॅक बेस्ट आहे मित्रांनो। फक्त आपली तयारी गावाकडे करताना ज्यांनी पण जळगावला फॉर्म भरलाय त्यांनी आता सर्कल वरती करा, जेणेकरून आपल्याला चांगले मार्क्स येतील। त्यानंतर मित्रांनो पाहू शकता 400चा एकदम ओके ट्रॅक आहे। फक्त आपली तयारी इथे ग्राउंड वरती करा, जेणेकरून आपल्याला तिथे मार्क्स येतील। नाहीतर आपण इथे रोड वरती प्रॅक्टिस करायचो ना, आपल्याला तिथे सर्कल वरती धावताना प्रॉब्लेम नको यायला। गोल सर्कल आहे 400चा, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर मित्रांनो तिथेच बाजूला 100 मीटरचा ही ट्रॅक आहे, एकदम सपाटीला आहे। पुढे तो तुम्हाला पॅन्डॉल लागलेला आहे, तिथं एंड पॉइंट आहे, इकडनं स्टार्ट असेल। त्यामुळे मित्रांनो 100चा ही ट्रॅक बेस्ट आहे, मातीचा आहे आणि खूप मुलांचा आहे की सर तिथं आपल्याला स्पाइक यूज करू देतील का? तर मित्रांनो त्यांकी फिक्स नाहीये। त्यामुळे मी सांगते तुम्हाला गावाकडे प्रॅक्टिस करताना स्पाइक व विदाउट स्पाइक दोन्हीचीही प्रॅक्टिस करा, जेणेकरून आपल्याला तिथं स्पाइक यूज करू दिले तर बेस्ट आहे, आणि जरी नाही दिले तरी विचार किंवा जास्त नाराज होण्याचं काही कारण नाही। जेणेकरून सर्वांसाठीच विदाउट स्पाइक असेल, असं नाही की फक्त तुमच्या एकट्यासाठी असणार आहे। सगळ्यांनाच मार्क कमी येतात स्पाइक नसल्यानंतर, त्यामुळे आपली प्रॅक्टिस दोन्हीचीही ठेवायची, जेणेकरून आपल्याला तिथं चांगले मार्क्स येतील। नाहीतर आपण इकडे गावाकडे स्पाइकची प्रॅक्टिस केली, तिथं जर स्पाइक यूज करू नाही दिले तर आपल्याला तिथं अनवाणी पायाने पळायचं म्हटल्यानंतर पायाला फोड येतात आणि आपला टायमिंग चांगला नाही येणार। त्यामुळे प्रॅक्टिस दोन्हीचीही ठेवा, जरी स्पाइक दिले तरी उत्तम, नाही दिले तरी उत्तम, काही प्रॉब्लेम नाही। त्यामुळं 100चा ही ट्रॅक बेस्ट आहे आणि काम प्रगती पथावरती आहे। लवकरच त्याची तारीख डिक्लेअर होईल, त्यामुळे तुम्ही ती काळजी करू नका। आणि नंतर तुम्ही पाहू शकता गोळ्याचं ग्राउंड मित्रांनो, गोळ्याचं तयार झालेलं आहे, शिमिटाचं त्यांनी तयार केलेलं आहे, ते पाहू शकताय तुम्ही। ते ग्राउंड तयार होत आहेत, त्यानुसार तुम्ही तयारी ठेवा। गावाकडेही प्रॉपर सर्कल आखा, त्यामध्येच प्रॅक्टिस करा। समोर अर्ध सर्कल ठेवा आणि थ्रो करताना व्यवस्थित करा, जे तिथं द्यायचंय तेच इथं करा आणि सर्कलला पण फक्कीने आखून घ्या। हे जर केलं तर 100% तुम्हाला चांगले मार्क्स येतील। आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो, थोडं म्हणजे गोळ्याचं ग्राउंड थोडं चढाला आहे, ज्याचा पण रेषेवरती गोळा असेल तर त्यांनी थोडा जास्त फेकण्याचा प्रयत्न करा गावी प्रॅक्टिस करताना। ज्या पण मुलांनी जळगावला फॉर्म भरलाय त्यांनी थोडं म्हणजे जास्त लगेच चढाला नाही, पण नॉर्मल थोडं सपाटीला नाही येते ग्राउंड, त्यामुळे थोडा तुमचा गोळा रिवर्स येईल, त्या हिशोबाने तुम्ही प्रॅक्टिस ठेवा। कमीत कमी आपला रेषेच्या पुढे 4 बोट गोळा पडला पाहिजे, अशी तयारी करा। 100% मित्रांनो तुम्हाला चांगले मार्क्स येतील, त्यात शंका नाही। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जळगाव बद्दल माहिती समजली असेल अशी आशा करतो। आणि हा, जरी तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर 100% तुम्ही कमेंट करून नक्की विचारा, 100% त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न असेल। आणि हा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा मित्रांनो। हा व्हिडिओ करण्यासाठी खूप कष्ट लागते, तुम्हाला एक लाईक करण्यासाठी काही लागत नाही। आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आजच्यासाठी इथंच थांबूयात। जय हिंद, जय महाराष्ट्र।